प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेच्या 18 जुलैच्या भागात तुम्ही बघत आहात. बयो तिच्या बाबाला म्हणते, बाबा तुम्ही नका मनावर घेऊ, कोणाचं बोलणं, तुम्ही खूप छान दिसत आहात. आणि आता ती इराकडे बघत असते रागाने. मग आता गौतम विचारते, आरव अरे तुझे बाबा नाही आले अजून. आरव म्हणतो, अगं मम्मा हो ते जरा उशिरा येणार आहे, ते का ऑपरेशनसाठी गेले तसं विशालने सांगितलं होतं मला. आता ह्या बयोला असं वाटतंय नेमकं काय झालंय, बाबा अजून आले नाहीये आणि त्यांचा फोन पण स्विच ऑफ येतोय, खरंच कुठे गेले असतील बाबा. बयोला फार काळजी वाटते शुभमकरांची आणि सुमनला सुद्धा तसंच वाटतंय, कुठे गेला असेल दादा. आता ना प्रेक्षकांनो, आता हे विशाल आणि शुभमकर दोघं जण बाहेर भेटलेत. विशालला शुभमकर झालेलं सगळं सांगतात. विशाल म्हणतो, अरे बापरे एवढं सगळं घडलं, सर तुम्ही ठीक आहात ना. शुभमकर म्हणतात, अरे मी ठीक आहे, पण नेमकं ज्या माणसाला सुनीलबद्दल माहिती होती ना तोच माणूस चोकअप झालाय रे, त्याला दवाखान्यात ॲडमिट केलंय मी. पण आता त्याच्याकडनं जर त्याची माहिती मिळाली ना सुनीलची पूर्ण, मग बयोसमोर त्याचं खरं रूप यायला वेळ लागणार नाही बघ विशाल. आपल्याला त्या माणसाला लवकरात लवकर बरं करावं लागेल. विशाल म्हणतो, सर ठीक आहे चालेल, पण सर तुम्हाला बराच उशीर झाला ना. आता तेवढ्यात त्याला सरस्वतीचा फोन येतो बयोचा. विशाल बोलतो तिच्याशी, म्हणतो, हां बोल ग सरस्वती. आता शुभमकरांच्या लक्षात येतं की त्यांचा फोन स्विच ऑफ आहे. बयो मग विचारते विशालला, बाबांचं तुमचं बोलणं झालं का, त्यांचा फोन स्विच ऑफ येतोय. विशाल म्हणतो, हो माझं बोलणं झालं होतं, त्यांनी मला ऑपरेशनचे अपडेट दिले होते, तू काळजी करू नको, ते घरी येतीलच. बयो म्हणते, ठीक आहे, पण तुमचा कॉन्टॅक्ट झाला तर मला कळवा हां. आता विशाल सांगतो शुभमकरांना, सर घरी सगळे वाट बघतायत तुमची, बराच उशीर झालाय ना, चला मी सोडतो तुम्हाला घरी. शुभमकर म्हणतात, अरे हो रे माझ्या लक्षातच नाही आलं, खूपच वेळ झालाय, चल मी निघतो आता. अचानक विशालला दिसतंय की शुभमकरांच्या हाताला खूप लागलंय, रक्त येतंय आणि त्यांचं शर्ट पण फाटलाय. विशाल म्हणतो, सर तुमचं शर्ट फाटलाय आणि रक्त पण येतंय तुमच्या हातातनं, चला बरं. सर मला असं वाटतं तुम्ही अशा अवस्थेत घरी गेला तर तुम्हाला खूप प्रश्न विचारतील सगळे. शुभमकर म्हणतात, बरोबर आहे रे तुझं. विशाल म्हणतो, चला आपण दुसरा शर्ट घेऊयात, चला मी सोडतो तुम्हाला. आता शुभमकर दुसरा टी शर्ट घेऊन आलेत आणि आता घरी आल्या हा असा ऐटीत बसलेला आहे सुनील आणि त्यांना म्हणतो कसा, काय मग दिसतोय ना मी अगदी तुमच्यासारखा. शुभमकर त्याला इग्नोर करतात. असो, पण आता सुमन येते आणि म्हणते, अरे दादा आलास का तू. अरे बाबा किती काळजी करत होतो आम्ही सगळेजण तुझी. अरे आरव माझी वहिनी, दादा आलाय, लवकर खाली या. शुभमकर म्हणतात, अगं सुमन जरा वेळ लागला ग ऑपरेशनला. आता सगळेच जण खाली आले आणि एक एक जण त्यांना प्रश्न विचारते. इरा विचारते, बयो विचारते, आरव विचारतो, बाबा उशीर का झाला, का वेळ लागला. आणि मग शुभमकर सगळ्यांना इंडिव्हिज्युअली उत्तर देतात बरं का. ते खूपच पोलाइटली आणि गोड आहेत, म्हणजे खूपच भारी आहेत ते. असो, तर आता ते म्हणत असतात, अरे काही नाही जरा उशीर झाला, म्हणजे सगळ्यांना उत्तर दिलंय त्यांनी. तर आता बयो बघते ते घरात आतमध्ये खोलीत जात असताना त्यांच्या हाताला लागलंय. बयो विचारते, बाबा काय लागले तुमच्या हाताला. शुभमकर म्हणतात, अगं काही नाही बयो, ते जरा गेट लागलं ग मला जाताना हॉस्पिटलमध्ये. सुमन म्हणते, अरे दादा केवढं लागलंय ते, असं कसं तुझं लक्ष नव्हतं का. बयो म्हणते, बाबा खरंच खूप लागलंय हे. शुभमकर म्हणतात, अगं एवढं काही लागलं नाहीये, बरं चला मी आराम करतो हां जरा आता. असं म्हणून ते त्यांच्या खोलीत गेलेत. पण बयोला मात्र चांगलंच टेन्शन आलंय. तिला कळतंय की काहीतरी गडबड आहे जी शुभमकर आपल्यापासून लपवत आहे. आता शुभमकर सरांनी हॉस्पिटलला फोन केलाय जिथे त्यांनी त्या माणसाला ॲडमिट केलंय. काल त्यांनी वाचवलं ना त्याला त्या गुंडांपासून तो माणूस. ते सांगतात की त्याला नीट त्याची काळजी घ्या वगैरे वगैरे. पण आता त्यांच्या हाताला लागलंय ना, त्यांना जरा त्रास होत असतो. नेमकी बयो येते त्यांच्या खोलीत. शुभमकर म्हणतात, अगं बयो बाळा तू इथे. बयो म्हणते, बाबा दाखवा बरं कुठे लागलंय तुम्हाला, मी बँडेज करून देते. शुभमकर म्हणतात, बयो अगं उगाच काळजी करतेस तू, एवढं काही लागलेलं नाहीये. बयो म्हणते, एवढं लागलं नाही कसं, बघा किती लागलंय. बाबा तुम्ही खरंच सांगा मला, माझ्यापासून काही लपवत आहे का. बाबा मी आजपर्यंत तुमच्यापासून कधी काही लपवलं नाही आणि तुम्ही पण आतापर्यंत माझ्यापासून लपवलं नाहीये. पण मला असं का वाटतं की तुम्ही काहीतरी मला सांगत नाही आहात. शुभमकर म्हणतात, नाही ग बयो, असं का वाटून घेतेस, असं काही नाही आहे. एवढ्यात तिथे इरा येते आणि इरा म्हणते, बाबा. आता हे शुभमकर म्हणतात, अरे बेटा तू इथे काय झालं. इरा म्हणते, काही नाही रे बाबा, जरा तुझी विचारपूस करायला आले होते, तुला लागलंय का हाताला. आता ही बयो तिथे बसलेली असते ना, तर इरा तिला कटवते आणि म्हणते, जा तुझे बाबा बोलत आहेत तुला बयो. आता बयो तिथून निघून जाते
पण आता शुभमकर मनात विचार करतात, अगं बयो तुझ्याशी खोटं बोलावं लागतंय मला, पण तुझ्या भल्यासाठीच ग बाळा, लवकर तुझ्या समोर या सुनीलचं सत्य येईलच. प्रेक्षकांनो, यांनी आषाढीचा खूपच छान आणि सुंदर प्रसंग दाखवलाय. आता ही बयो विठ्ठलाकडे प्रार्थना करत असते की सगळं व्यवस्थित होऊ दे वगैरे वगैरे. तेवढ्यात तिथे विशाल येतो आणि तिला असं विठ्ठलासमोर हात जोडून उभं राहताना बघतोय आणि जणू काही तिच्या प्रेमातच पडलाय तो, असं तिच्याकडे बघतोय. आता पडलाच आहे प्रेमात, पण यांची लव्ह स्टोरी काही पुढे धकेना. आता हे सुनील प्रकरण संपल्यानंतर या दोघांची लव्ह स्टोरी बघायला आपल्याला फार आवडेल. प्रेक्षकांनो, आजचा भाग आवडतच असेल तर लाईक करून टाका आणि चॅनलही सबस्क्राईब करा. बयोचं लक्ष जातं विशालकडे. ती म्हणते, सर तुम्ही. विशाल तिच्या समोरच हात जोडून उभा असतो तेव्हा बयो त्याला म्हणते, सर विठ्ठलाची मूर्ती इकडे आहे बाजूला. तुम्हाला एक विचारू का? मला खरं खरं उत्तर द्याल? बाबांना कशाची जखम झाली आहे? विशाल म्हणतो, अगं ते ना, अगं हॉस्पिटल आहे, त्यांच्या मागे बरीच कामं असतात, लागलं असेल काहीतरी. बयोला विशालचं उत्तर काही समाधानकारक वाटेना. तेवढ्यात तिथे एक बाई आल्यात आणि त्यांच्यासोबत मुलगा आहे. आता प्रेक्षकांना तुम्हाला विठ्ठलाचं खूप छान दाखवणार आहे पुढे प्रसंग. आता तो मुलगा म्हणत असतो, आई बस बरं खाली, आणि विशालला सांगतो, डॉक्टर हिला न जरा बरं वाटत नाही, पण ऐकतच नाही बघा माझं. हिला न वारीला जायचंय आणि सतत न त्रास होत असतो हिला, ही आम्हाला सांगत नाही. आता विशाल विचारतो त्यांना, काय त्रास होतो यांना? मग तो सांगतो की हिला चक्कर येते, कधी कधी हातपाय दुखतात हिचे. पण त्या आजी आहेत ना, त्यांना फक्त विठ्ठलाचं दर्शन घ्यायचंय. त्या म्हणतात, हा काय पण बोलतोय, मला काहीही झालेलं नाहीये. अरे बाबा, वारीला जायचंय मला आणि तू इकडे दवाखान्यात काय घेऊन आलायस? मला माझ्या विठुरायाचं दर्शन घेऊ दे. आता बयोच्या लक्षात येते सगळं. बयो म्हणते, अहो आजी, आपल्या सगळीकडे विठुराया आहे, बघा बरं तुमच्या समोर दिसतो की नाही तुम्हाला विठुराया? आता ती आजी म्हणतात, कुठे ग, कुठे दिसतोय तुला? बयो त्यांना दाखवते. विशालच्या बाजूलाच मूर्ती आहे विठ्ठलाची. विशाल खूप मोठा भक्त आहे विठ्ठलाचा, हे त्यांनी आधीच दाखवलंय प्रेक्षकांनो. या आजींना विठ्ठलाची मूर्ती बघून खूप छान वाटतं आणि त्या नमस्कार करतात विठ्ठलाच्या मूर्तीला आणि त्या मूर्तीला म्हणतात, विठुराया मला तुझ्या दर्शनाची आस लागली आहे बघ बाबा. आता कधी एकदा आम्ही पंढरपूरला येऊन तुला बघेल आणि तुझं दर्शन घेईल असं झालंय, पण हे कोणी माझं ऐकतच नाही रे, हे मला तुझ्याकडे येऊ देत नाही. आता असं बोलता बोलता त्यांना धाप लागते आणि ते चक्कर येऊन पडतात आणि मग त्यांना ॲडमिट करून घेतात विशाल आणि बयो. आता इकडे सुमन शुभमकरांना म्हणत असते, दादा काय चाललंय तुझं, काही लपवतोयस का माझ्यापासून, सांग बरं. शुभमकर म्हणतात, सुमन एवढंच सांगेल की त्या सुनीलचे दिवस भरले, आता तो लवकरच निघून जाणार आहे. सुमन म्हणते, काय सांगतोयस, पण बयो खूप काळजी करते रे तुझी. शुभमकर म्हणतात, आता काळजीचे दिवस संपले, तो सुनील आता केव्हाही तोंडावर पडेल बघ. आता शुभमकर काही बोलणार पुढे, तेवढ्या सुनील येतो तिथे आणि म्हणतो, ए सुमन, माझ्या चहामध्ये साखर का नाही टाकलीस ग? सुमन म्हणते, जे कडू माणसं असतात ना त्यांना अशी कडूच चाय द्यावं लागते. तुझ्या पोरीने सांगितलंय मला साखर टाकायची नाही तुझ्या चहात, म्हणून नाही टाकली. आता सुनील जोरात उद्धट सारखं बोलतो तिला आणि तो कप फेकतो तिथे आणि म्हणतो, मला नाही पाहिजे अशी चाय. आता ते सुमनचा हात असतो तिथे ओट्यावर आणि ॲक्च्युली चुकून झालंय ते सुनीलकडनं. गरम गरम चहा त्या सुमनच्या हातावर सांडलाय. शुभमकर आता तिचा हातावर पाणी टाकतात आधी आणि जोरात सणसणीत त्या सुनीलच्या कानाखाली हाणतात आणि त्याला म्हणतात, तुला सांगितलं होतं ना मी, माझ्या घरच्यांच्या केसांना जरी धक्का लागला तर तुला सोडणार नाही म्हणून. आता सुनील घाबरतो आणि म्हणतोय, पा डॉक्टर तुम्ही बयोच्या अपरोक्ष असं माझ्यावर हात नका उचलत जाऊ हा. आता शुभमकर म्हणतात, तुला घाबरत नाही मी, काय रे तुझं, चल हो तिकडे. आता असं म्हणून त्यांनी लोटलंय त्या सुनीलला. जसं त्याला लोटलं त्यांनी तसं तो खाली आपटला आणि नेमकी गौतमी येते. मग लगेच शुभमकर नाटक करतात, अरे 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 सुनीलराव असे कसे धडपडले तुम्ही, उठा बरं. गौतमी म्हणते, काय झालं यांना? अरे बापरे, गौतमी ब्युटी पार्लरमधनं आलेली दिसतीये छान दिसतीये. पण आता लगेच शुभमकर म्हणतात, अगं काही नाही, धडपडले ते, त्यांना म्हणतच होतो मी, असं काय धडपडला. आता हा सुनील बघतच राहतो शुभमकरांकडे. प्रेक्षकांनो, या सीनवरनं असं आपल्याला कळतं जशाच न तसंच वागायला पाहिजे. सुनील लातो के भूत आहे, बातों से नहीं मानेगा. असो तर आता इकडे ही बयो फोन करून सांगते शुभमकरांना त्या आजींबद्दल, तुम्ही लवकर या बाबा, आम्ही त्यांना ॲडमिट केलं आहे. शुभमकर म्हणतात, बरं बरं काळजी करू नको, मी पोहोचतोच. आता गौतमी ऐकते काय नेमकं प्रकरण आहे आणि सुनील पण बघतच राहतो. असो पण प्रेक्षकांनो, इथेच त्यांनी हा भाग आज पूर्ण केला आहे. पुढे आपण बघणार आहोत
इरा, आरव, शुभंकर आणि आपला विशाल या सगळ्यांनी त्या आजीसाठी इथेच पंढरपूर साकारलंय. आणि विठ्ठल दुसरा तिसरा कोणी नसून आपला विशाल झालाय. काय गोड दिसतोय नाही. आणि बयो सुद्धा खूप गोड दिसते प्रेक्षकांनो. सगळेच कलाकार अतिशय क्यूट, गोड आणि स्वीट दिसतात. या नऊवार पातळामध्ये आणि वारकऱ्याच्या वेशामध्ये त्यांनी अख्खं पंढरपूर दवाखान्यातच साकारलंय या आजींसाठी. चला तर मग प्रेक्षकांनो, आज विठ्ठलाचं दर्शन तुम्हाला घडलंय अगदी घरी बसल्या. त्यामुळे या विठ्ठलाच्या या एपिसोडला लाईक करायला विसरायचं नाही हं. उद्याचा रिव्ह्यू ऐकायला तर अजिबात मिस करू नका. त्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. छोट्या बयोची मोठी स्वप्न कसा वाटला आजचा भाग मला नक्की कळवा हं कमेंट करून. धन्यवाद.